नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांनो, आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे, त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 10 बाय 10च्या शेडमध्ये किती गावठी कोंबड्या ह्या बसू शकतात. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय, तसाच हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. आणि खरं सांगतो, आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की 10 बाय 10च्या शेडमध्ये अखेर किती गावठी कोंबड्या ह्या बसू शकतात. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं सविस्तर उत्तर. जर हाच प्रश्न आपल्या सर्वांच्या सुद्धा मनात उपस्थित झाला असेल आणि याच प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल, तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. आणि लक्षात घ्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ जिथं आवडल्यासारखं वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा. आणि सामान्य शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यासाठी व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी माझी ही मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. जर आपण सर्वांनी असं केलं तर कुठेतरी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते, कारण आपण केलेलं सबस्क्राईब हे आम्हाला शाबासकीची थाप ठरते. आणि तुम्हाला सांगतो, या जगात पैशापेक्षा ही शाबासकीची थाप ही अत्यंत महत्त्वाची आहे. मी पैशाला नाही तर शाबासकीच्या थापेला या ठिकाणी हपापलेलो आहे. म्हणून विनंती करतो की चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे, त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 10 बाय 10च्या शेडमध्ये किती गावठी कोंबड्या बसू शकतात. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आज अचूक उत्तर जाणून घेऊयात की 10 बाय 10च्या शेडमध्ये किती गावठी कोंबड्या ह्या बसू शकतात. कारण आज गावठी कुक्कुटपालनाचा व्यवसाय घराघरात पोहोचलाय. गावठी कुक्कुटपालनानं गावाखेड्याचा चेहरा मोहराच बदललाय. आणि अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा गावरान कुक्कुटपालन आपल्या समोर करिअरचं ऑप्शन म्हणून उभं आहे, बऱ्याच युवकांना, वयस्कर मंडळींना गावरान कुक्कुटपालन करायचे, या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, पण त्यांना याच्यामधले बारकावे माहीत नाही. त्यापैकी एक बारकावा म्हणजे शेड. चला तर मग आपल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर घेऊयात की अखेर 10 बाय 10च्या शेडमध्ये किती गावठी कोंबड्या ह्या बसू शकतात. या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर तुमच्या समोर सादर करण्यापूर्वी सामान्यतः मला वाटते की मी एक प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारावा. मला खरं खरं सांगा, तुमच्या हृदयावरती हात ठेवून की 10 बाय 10चा शेड जर तुमच्याकडे असेल तर या शेडमध्ये तुमच्या मते, तुमच्या पद्धतीनं किती गावठी कोंबड्या ह्या बसू शकतात. आता काही जणांचं उत्तर येईल की सर 75, काही जण म्हणतील 100, काही जण 125, तर काही जण 150 पर्यंत पोहोचतील. पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जेवढा विचार केलाय, तुम्ही जेवढं या ठिकाणी विचारपूर्वक सांगितले, त्यापेक्षा कमीत कमी दुप्पट ते तिप्पट कोंबड्या मी बसून दाखवतो. आणि जर तुमच्या असणाऱ्या या ठिकाणी संपूर्ण कॅपॅसिटीपेक्षा दुप्पट ते तिप्पट कोंबड्या बसत असतील, तर मग मला खरं सांगा, तुमचा फायदा होणार का नाही? तर पक्का होणार. कारण जर तुम्हाला दुप्पट तिप्पट कोंबड्या बसवायच्या म्हटले तर आणखीन एखादा शेड किंवा आणखीन 2 शेड तयार करावे लागतील. म्हणजे जर तुमच्यापेक्षा मी दुप्पट ते तिप्पट कोंबड्या बसवल्या तर सामान्यतः तुमचा दुप्पट ते तिप्पट फायदा होऊ शकतो. तो कसा हेही समजावून सांगणार.
चला तर मग मित्रांनो, आता वेळ न दवडता तुम्हाला समजावून सांगतो की 10 बाय 10च्या शेडमध्ये किती गावठी कोंबड्या बसू शकतात. तत्पूर्वी आपल्या कोंबडीसाठी आदर्श शेड कसा निर्माण करावा हे प्रथम लक्षात घ्या. तर हा शेड निर्माण करायचा म्हटलं तर पहिल्यांदा लांबी 10 फूट, रुंदी 10 फूट असणारी जागा निश्चित करा. ही जागा थोडं उंच ठिकाणी असणं गरजेचं आहे, कारण असेल तर त्या ठिकाणी बॅक्टेरियल इन्फेक्शन पासून आपल्या कोंबड्यांचा बचाव हा होत असतो. मग जागेची निवड निश्चित झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की 4 कोपऱ्यात 4 खड्डे खोदायचेत. हे खड्डे सामान्यतः 2 ते 2.5 फूट खोल खोदायचेत. त्याच्यामध्ये चॅनल किंवा अँगल लावून टाकायचेत आणि खाली काँक्रीट टाकून द्यायचे, म्हणजे खड्डा जो असणार आहे तो काँक्रीटनं भरून घ्यायचा आहे, म्हणजे अँगल वाकणार नाही, अँगल झुकणार नाही, कसल्याही प्रकारची अडचण आपणास येणार नाही. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की बाबा 2 अँगल आहेत समजा. हे त्या कोपऱ्यात आहे, हे कोपऱ्यात आहे, हे आणि त्या. तर हे जे 4 अँगल आहेत, तर याच्या एका अँगल पासून दुसऱ्या अँगलला जोडत असताना थोडंसं 1-1.5 फुटाचं खोदकाम करून घ्यायचं. कशामुळे करायचंय? तर त्याच्यामध्ये आपल्याला तंडी घेतल्यासारखं करायचं. म्हणजे एक आडवी काय करायची आहे की एक गजाळी आथरायची आणि त्याच्यावरती काय करायचंय, तुम्हाला त्या ठिकाणी काँक्रीटचा माल टाकायचा आहे आणि याच्यावरतीच कमर इतकी भिंत घ्यायची आहे, म्हणजे खालच्या बाजूनं घुस येईल बाबा, खालच्या बाजूनं मुंगूस येईल बाबा, ही अडचण जवळपास समाप्त होऊन जाईल आणि शेडला मजबूती सुद्धा येईल. आता हे झालं चहू बाजूने, जिकडे दरवाजा तिकडे मात्र कमर इतकी भिंत घेऊ नका. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, वरच्या भागामध्ये वरच्या साईडनं सिमेंटचे किंवा त्या ठिकाणी लोखंडी पत्रे वापरायचे. मग या पत्राच्या माध्यमातून झाकून घ्यायचे. जर जुने पत्र असतील, छिद्र असतील, तर त्याला एमसीलच्या किंवा इतर कोणत्याही ऑप्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करायचे मित्रांनो, बुजून घ्यायचे, म्हणजे छिद्र ठेवायचं नाही. कारण कसं पावसाळ्यात थेंब गळू लागले तर मधलं सगळं ओलं होते आणि त्यामुळे कोंबड्यांवरती आजार येऊ शकतात. आता हे सगळं केलं, खालून या ठिकाणी व्यवस्थित केलं, वरून व्यवस्थित केलं, साईडनं राहिलं ना, तर साईडनं कमरे इतकी भिंत घेतली, तर त्याच्या वरी तुम्हाला काय करायचं, जाळी लावून टाकायची चहूबाजूंना. एका साईडनं 3x7चा दरवाजा सोडून द्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या की तुम्हाला जी आतल्या साईडला जागा शिल्लक आहे तिथं मुरुम टाकून घ्यायचा आहे, त्याच्यावरती पाणी टाकून त्याला त्या ठिकाणी धुम्मस करून घ्यायचे, म्हणजे दाबून घ्यायचे आणि मग त्याच्यावरती 3 ते 4 इंचाचा काय करायचा आहे, काँक्रीटचा थर घ्यायचा आहे. याच्यामुळं काय होईल की बाबा खालून वरून कसल्याही प्रकारची भीती अडचण तुम्हाला येणार नाही. नाहीतर बरेच कुक्कुटपालक बांधव म्हणतात खाली माती राहिली तरी काय नाही, मग उंदरे येतात, उंदराच्या माध्यमातून साप येतात, सापामुळे मुंगसं येतात आणि त्याच्यामुळं मग आपल्या कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचा जीव जातो आणि होत्याचं नव्हतं एका रात्रीत होऊन जाते. तर अशा पद्धतीनं शेडची निर्मिती करावी. आता या शेडमध्ये सर विशेष काय, असं तर आम्ही केलंय, पण तुम्ही सांगा की आम्हाला याच्यामध्ये जास्तीत जास्त कोंबड्या ह्या कशा बसू शकतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय की इथं या ठिकाणी ही 0 साईजची जाळी आहे, म्हणजे कोणत्याही एका दिशेला जा, तिथून 1.5 फूट जागा सोडायची आणि 1.5 फूट जागा सोडून 2 फूट उंचीवरती, 4 फूट उंचीवरती, 6 फूट उंचीवरती आणि 8 फूट उंचीवरती तुम्हाला 1 इंचाचा चौरस म्हणजे चौकोनी पाईप टाकून द्यायचा आहे. इथून तर तिथवर म्हणजे 10 फूट. असं चहू बाजूंनी केलं तर एकमेकात ते पाईप फिट करून घ्यायचे, तर ज्याच्यामुळं एकमेकाला आधार होईल, कोंबडीच्या वजनानं पाईप काही वाकणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये या 10 फुटाच्या एका आडव्या पाईपवरती किती कोंबड्या बसतील बरं? तर 10 फुटाच्या एका आडव्या पाईपवरती तब्बल 15 कोंबड्या बसतील. एका साईडला 4 पाईप, 15 गुणिले 4 म्हणजे 60 कोंबड्या आणि एकूण दिशा 4, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, 60 गुणिले 4 म्हणजे 240. तुम्ही म्हणाल सर एका साईडने 3x7चा दरवाजा सुद्धा सोडलाय बरं काय, ते मायनस करावं लागेल. सगळं मायनस करतो, काही टेन्शन घेऊ नका. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की डोक्याच्या वरती 8 फुटाच्या उंचीवरती 2-2 फुटाच्या रुंदीवरती 10 फुटाचा लांब पाईप पुन्हा टाकायचा आहे, म्हणजे आणखीन 3 पाईप बसतील. 15 गुणिले 3 म्हणजे 45, म्हणजे साईडच्या पाईपवरती या ठिकाणी बसणारी कोंबड्यांची संख्या 240, डोक्याच्या वरती बसणाऱ्या कोंबड्यांची संख्या या ठिकाणी 45, एकंदर संख्या एकूण 285. तुम्ही कल्पनाही केली नसेल की कोंबड्या हवेत सुद्धा बसू शकतात. होय, कोंबड्या हवेत सुद्धा बसू शकतात, त्या अशा पद्धतीनं. आणि मग जो दरवाजाचा भाग आहे तिथं 3-3 फुटाचे 3 पाईप कमी बसणार, 2, 4 आणि 6 फूट हाईटवरचे.
तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो 9 फूट म्हणजे जवळपास एक 13-14 कोंबड्या, तर आपण 15 पकडूया. तर 285 पैकी 15 कोंबड्या जर मायनस केल्या तर 270 कोंबड्या बसायला काही हरकत नाही. आणि त्याच्यानंतर खालची साईड तर रिकामीच आहे. तर तिथे 100 कोंबड्या अलगद बसतील. म्हणजे 270 प्लस 100 370 तर आपण कमीत कमी 300 कोंबड्यांचे एक 40-50 कोंबडे तर पकडू शकतो. काही टेन्शनची गरज नाही. आता काही जण म्हणतील, "सर तुम्ही बसवलं, छान केलं, पण हे तुम्हाला सांगतोय रात्रीच्या वेळी निवासस्थान आहे. दिवसा कोंबड्या मोकळ्या सोडाव्या लागतील. बंदिस्त कुक्कुटपालनासाठी हा फॉर्म्युला नाहीये." काही जण म्हणतील, "सर हे सगळं ठीक आहे, पण रात्रीच्या वेळी कोंबडीनं समजा विष्ठा केली तर दुसऱ्या कोंबडीच्या अंगावरती पडेल. मग अशा माध्यमातून रोग पसरेल ना." पण तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, हा जो पक्षी आहे तर प्रातःविधी हा सकाळच्या वेळी करतो. रात्रीच्या वेळी तो इतरत्र टॉयलेट करत नाही. स्वतःचा शेड खराब करत नाही. तरी देखील ही शक्यता नाकारण्यासाठी, ही अडचण दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जे आडवे पाईप आहे त्याच्या खालून मित्रांनो, एक चांगल्या जाडीचा पत्रा लावायचा आहे. तो त्या पाईप सोबत अटॅच करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडी तूस टाकून द्यायची. ज्यामुळं कोंबडी त्या पाईपवरती बसली तरी विष्ठा काही खाली पडणार नाही. ती पडेल ते धानाच्या तुशीमध्ये, ज्यामुळे भविष्यात खत उत्पादनासाठी तुमचा खूप खूप होऊन जाईल फायदा. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे नियोजन जर असेल तर 300 कोंबड्यासोबत 40-50 कोंबडे बसायला काही हरकत नाही. शेवटी जाता जाता उत्पन्नाचा स्रोत कितपत उभा राहू शकतो या माध्यमातून बघून घेणं गरजेचं आहे. जर 300 गावठी कोंबड्या असतील तर त्या माध्यमातून दिवसाला 130 ते 140 अंडे उपलब्ध होतील. 130 अंडेच पकडले तर ₹10 सरासरी दर पकडला तर ₹1300 सामान्यतः मिळकत होईल. त्यापैकी ₹300 खाद्य खर्च व लसीकरणासाठी निघून जातील. तर उरलेली रक्कम जी असणार आहे ₹1000 ही उर्वरित रक्कम म्हणजे आपला निव्वळ नफा 1000 गुणिले 30 म्हणजे महिन्याला 30,000 आणि 30,000 गुणिले 12 म्हणजे वर्षाकाठी 3,60,000 म्हणजे कमीत कमी 3 ते 3.5 लाख रुपये कमावण्याचा आपला मार्ग या ठिकाणी होऊन जातो मोकळा. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी 10 बाय 10 जागेमध्ये कुक्कुटपालनाचा एक जबरदस्त फॉर्म्युला या पद्धतीनं तयार करून दर महिन्याला 25,000 ते 30,000 सामान्यतः आरामशीर कमवू शकतात. पण बऱ्याच वेळा तुम्ही म्हणतात, की "सर माहिती आपण जबरदस्त देतात, परंतु ही माहिती आम्हाला योग्य वेळी उपलब्ध होत नाही." मग ही तुमची समस्या दूर करण्यासाठी आपण घेऊन आलो आहोत नशीब पालटणारी संकल्पना, जी आहे ऑनलाईन ट्रेनिंग. होय मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी घेऊन आलो आहे मी या ठिकाणी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. ही नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग जी आहे ती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास करेल. ज्याच्यामुळे आपल्या कोंबडीचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. ज्या मार्गदर्शनामुळे कोंबडी व पिल्लांचं लसीकरण वेळेवरती होईल, ज्यामुळे त्यांच्यावरती रोग येणार नाही आणि आला तर तात्काळ तुम्हाला उपचार व इलाज मिळेल, ज्यामुळं तो रोग जास्त काळ टिकणार नाही आणि त्यामुळं तुमच्या फार्मवर कोंबडीचा व पिल्लांचा मृत्यूदर हा अत्यंत कमी असेल. त्याचबरोबर आदर्श व मजबूत शेड कशा पद्धतीनं तयार करायचा आणि आदर्श आणि मजबूत शेड तयार करत असताना सामान्यतः कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? लांबी किती घ्यायची, रुंदी किती घ्यायची, उंची किती घ्यायची आणि कमीत कमी जागेत, कमीत कमी भांडवलात, कमीत कमी मेहनतीत, कमीत कमी वेळेत शेड हा कसा उभारायचा, की ज्यामुळे आपल्या पैशाची, आपल्या वेळेची, आपल्या मेहनतीची व जागेची बचत होऊन जाईल. यासाठी सुद्धा आम्ही तत्पर आहोत आपली मदत करण्यासाठी. यामुळे आपलं कमीत कमी 60 ते 70% रक्कम या ठिकाणी बचत होऊन जाते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की या ठिकाणी पिल्ले काढणारी मशीन खरेदी करून त्यातून पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं, तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग, व्हॅक्सिनेशन कसं करायचं हे आम्ही तुम्हाला सांगू. ज्यामुळे छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास आपल्याला या ठिकाणी होणार नाही आणि ज्यामुळं तुम्हाला पिल्ले मोठे करायला अडचण भासणार नाही, म्हणून नफा हा जास्तीत जास्त होऊ शकेल. आणि सरतेशेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ली यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन, ज्यामुळे विक्रीचा सुद्धा ताण राहणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य हे केलं जाईल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण. मग अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं? तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, 84 21 82 62 62 या लखन सरांच्या क्रमांकावरती कॉल करायचा आहे. जसा तुम्ही कॉल केला तर लखन सर या ठिकाणी फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 हा पाठवतील. बस यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. ज्यामुळे अवघ्या ₹500 मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण.
जर खऱ्या अर्थानं तुम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी एकदा कॉल करा लखन सरांशी. नंबर आहे 84 21 82 62 62. तर मित्रांनो, नशीब पालटायला जास्त काळ लागत नाही. जर योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळालं तर अलगद लाखोंचा निव्वळ नफा मिळू शकतो. लक्ष्मी आपल्या दारात उभी आहे. शेवटी तिला आत घ्यायचं का नाही हे तुमच्या हातात आहे. हातात तोंडाशी आलेला घास डावलू नका आणि कृपया ही संधी सोडू नका. जर खरंच तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा तर अचूक मार्गदर्शन हवं आहे. यासाठी एकदा संपर्क साधा लखन सरांशी. नंबर आहे 84 21 82 62 62. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. यात पहिल्यांदा लेक्चर, मग पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहील याची माहिती देणारं वेदर बुलेटिन, ज्यामुळे कोंबड्यांचा व पिल्लांचा बचाव होतो. आणि आठवडाभरात जी काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मी लाईव्ह देत असतो. आणि इतर दिवशी जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करून त्या प्रश्नांची उत्तरे दुपारी 3 ते 8च्या दरम्यान मिळवू शकता. तर ज्या कुक्कुटपालक बांधवांना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांनी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी कॉल करा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. शिवाय आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर मोफत होऊ शकतात. यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवत तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर ही होती संपूर्ण माहिती, ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये 10 बाय 10चा जर शेड तयार केला तर त्यात किती कोंबड्या बसू शकतात. तर ही माहिती आपल्यासमोर सादर केली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अशा पद्धतीने शेड तयार केला तर तुमचा जवळपास 66 ते 67% भांडवली खर्च वाचू शकतो. तर मग याबद्दल काही प्रश्न जर असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील. व्हिडिओमधील माहिती आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर कुक्कुटपालक बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.